विद्युत तारांच्या घर्षणाने तुरीचे उभं पीक जळून खाक झालंय आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। गुरुदेवनगर येथील घटना आपण पाहतोय। विद्युत तारांचे घर्षण होऊन शेतातील पाऊण एकरातील उभं तुरीचे पीक जळून नुकसान झाल्याची घटना 4 डिसेंबर रोजी गुरुदेवनगर येथील युवा शेतकरी विशाल काळे यांच्या शेतात घडली आहे। विशाल काळे यांचं मौजा गुरुदेवनगर शेत शिवारामध्ये शेत आहे। त्यांनी खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीक घेतले होते, मात्र अति पावसामुळे सोयाबीनचं पीक सडून नुकसान झालं। हे नुकसान रब्बी हंगामात तुरीच्या पिकांवर भरून काढण्यासाठी त्यांनी तुरीचं पीक घेतलं आहे, तर सध्या शेंगांनी भरून तुरीचे पीक उभे असताना वरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीचे गोळे पिकांवर पडले व पाऊण एकरातील पीक जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। घडलेल्या घटनेची माहिती विशाल काळे यांनी मोझरी येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना एका तक्रारीद्वारे दिली असून झालेल्या तूर पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी आता विशाल काळे शेतकरी यांच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी विशाल रामदासराव काळे गुरुदेवनगर येथील रहिवासी आहे आणि माझ्या शेतामध्ये MSCB ची 11 KB ची लाईन गेलेली आहे, जी गावठाणीची आहे आणि त्यामुळे माझी हे तूर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याचे जे थिंगे बळाले त्याच्यामुळे माझी ही तूर पूर्ण जळून गेलेली आहे। पहिलेच पावसाने सोयाबीनमध्ये नापिकी आणली आहे आणि माझा जीव वाटीत आहे। त्याच्यात अजून हे तुरीचं नुकसान म्हणजे कास्तकारांनी आता करावं काय, हा मला एक प्रश्न पडलेला आहे। माझा उदरनिर्वाह कशाने चालेल यावर माझी विटंबना आहे आणि MSCB ला विनंती आहे की माझी नुकसान भरपाई देण्यात यावी।